मी भावी शास्त्रज्ञ, ही माझी प्रयोगशाळा. कृपया शांतता राखा. मी भविष्यातील संशोधनात मग्न आहे. आम्ही महान गोष्टी एकत्रित करतो, मिळून करतो. तंत्रज्ञान आणि आमची बुद्धिमत्ता. जगभरातल्या आमच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळेत हे विधानं आपल्याला नेहमी ऐकायला मिळतील, जिथं कृतीतून शिक्षण आणि शंका समाधान करणाऱ्या कौशल्यांसाठी स्टेम रोबोटिक्स अर्थात संगणक विज्ञानासह अभियांत्रिकी शिक्षणासाठी रोबोटिक्सचा उपयोग केला जातो. नवीन पिढीला तंत्रज्ञान अवगत आहे, तंत्रज्ञानाची ओळख आहे. नवीन पिढी स्मार्ट, तंत्रसाक्षर आणि तंत्रज्ञानच आपलं भविष्य आहे हे ओळखून आहे, यावर विश्वास ठेवणारी आहे. भावी शास्त्रज्ञ, संशोधक आणि नवोन्मेषकांना सुसंधी उपलब्ध करून देणे हे अध्यापक LSCL रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या द्वारे मार्गदर्शकाची जबाबदारी आहे आणि ह्याच भावना आम्ही प्रतिध्वनित करतो. भारतातील LSCL आमच्या 11 वर्षांच्या वाटचालीत तंत्रज्ञानातून शिक्षणाकडे असा आमचा प्रवेश झालाय. जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तल्लख बुद्धिमत्तेची निर्मिती हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. जपानमधील आमची पितृसंस्था SCCIPच्या समन्वयातून आम्ही अद्वितीय असा संगणक विज्ञानासह अभियांत्रिकी शिक्षणाचा कार्यक्रम विकसित केला आहे. Hello everybody, I'm Ren Yakiguchi, Chairman of SKIP Japan, Tokyo. As you know, day by day, we are using a lot of AI, artificial intelligence, IoT, Internet of Things, robotics, big data, and other new technologies like 5G network. कौशल्याधिष्ठित उपक्रमातून आनंददायी शिक्षण या पद्धतीनं जगभरातल्या विद्यार्थ्यांना आम्ही घडवतोय, प्रगल्भ करतोय. जपानपासून चीनपर्यंत, सिंगापूर ते श्रीलंका, थायलंडपासून टांझानियापर्यंत, फिलिपिन्सपासून USA पर्यंतच्या शाखातील विद्यार्थी हे आंतरविद्याशाखीय कार्यक्रमातून संशोधनातील नवीन आश्चर्यकारक, रोमांचित करणारे अनुभव उत्कंठापूर्वक घेतात. संगणक विज्ञानासह अभियांत्रिकी ज्ञानातून त्यांचा विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक आणि गणित या विषयांचा गाभाच फक्त पक्का होतो असं नाही, तर समीक्षात्मक चिंतन, उपक्रम, समन्वय आणि समस्या सोडवण्याचं कौशल्य, मूल्य या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टीही शिकतात. इथं हे हसत खेळत अध्ययनाची मजा लाटत भावी शास्त्रज्ञ म्हणून वर्तन करतात. भारतातील 45हून अधिक शाळांसोबत संगणक विज्ञान तंत्रज्ञान शिक्षणातील उपक्रमांची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी आम्ही जोडले गेलो आहोत. शिक्षणाप्रती आवड आणि जिज्ञासेची लालसा देशातील 28,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांमध्ये एकत्रितरित्या आम्ही रुजवत आहोत. थोड्याच कालावधीत जगभरातील विद्यार्थ्यांचं लक्ष स्टेम शिक्षणानं वेधून घेतलंय. संगणक विज्ञान तंत्रज्ञान अर्थात स्टेम शिक्षण प्रणाली संपूर्ण विश्वात रुजवण्यासाठी प्रात्यक्षिक शिक्षणासह गतिमान वैज्ञानिक संशोधन आणि प्रगतीसाठी शिक्षण तज्ज्ञांनी स्टेमची अंमलबजावणी केली आहे. शाळांमधील निर्णय घेणाऱ्या निर्णयक्षम व्यक्तींनाही जाणीव आहे की पारंपरिक शिक्षण तंत्रासोबत कृतीतून शिक्षण ही पद्धत ज्ञान विकासासाठी पूरक आहे. त्यांना हे माहिती आहे, आधी कष्ट मग फळ, नाही कष्ट ते निष्फळ. LSCLला पहिल्या प्रवेशापासूनच स्टेम रोबोटिक्स अग्रक्रमाने मान्यता दिलीच. जगभरातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणातील स्टेम रोबोटिक्स अभ्यासक्रमाची प्रगती म्हणजे आम्ही आणि आमच्या आंतरराष्ट्रीय शाळांमधील परस्पर विश्वासाचा पाया होय. तसेच रोबो उत्पादक आणि संशोधन प्रयोगशाळेतील मैत्रभावातून या शाळांना तांत्रिक पाठबळ मिळालं. LSCL ही विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण LEGO शिक्षण सुविधांची ओळख करून देणारी पायाभूत संस्था आहे. रोबोटिक उपकरणांची बांधणी, चाचणी आणि सक्षम वापर यांसाठी आमच्यासह शाळांमधले भावी संशोधक, शास्त्रज्ञ LEGO आणि इतर साधनांचा उपयोग करतात. ही अत्याधुनिक शैक्षणिक साधनं त्यांना सहज हाताळता येतात. त्यातून शिक्षणाची आनंददायी प्रगती सहजगत्या होते. कुठेही कोणत्याही शिक्षकांना विचारल्यास ते हे नक्कीच मान्य करतील. It's fun to use latest technologies at school to create robot. It helps me understand my subjects like math and science in a better way. The concrete ideas of English, science, math, technology
This all becomes so easy when they go to the robotic classes and applies those knowledge to identify, to understand and create a new apps programming in robotic classes. We are promoting this kind of skills, the interest that the children should have for their future, and they are making the children future ready. भारतातील पुस्तकांचा आमच्या शिक्षण क्षेत्रातील आमच्या भागीदारांनी अभ्यासपूर्ण अभ्यास करून भारतीय शाळातील अभ्यासक्रमाशी तंतोतंत मिळता जुळता अभ्यासक्रम बनवलाय. हा अभ्यासक्रम IB, ICSE, CBSE आणि राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाशी 100% तोडीस-तोड आहे. There are three major differences between our STEM education and usual education method. The first is the importance of authentic learning for students. Usually at schools, the teacher teaches the students and the students do the majority of their main activities such as writing or listening at their desk. But in the STEM education method, importance is placed on not only what the students are learning, but also how the students are learning. This means that in the STEM education, the teacher is not a teacher, but acts as a supporters for the student learning. जेव्हा विद्यार्थी स्वतःच्या हातांनी उपकरण बनवतात, नवीन मॉडेल्स बनवतात, सेलर्स जोडतात, रोबोटची रचना करतात, तेव्हा त्यांचं शिक्षण फलदायी होतं आणि पुस्तकाबाहेरच्या अवांतर ज्ञानापलीकडे उत्तुंग भरारी घेतात. त्यातून त्यांना हेही लक्षात येतं की हे सगळं ज्ञान परस्परांशी निगडीत आहे. I listen, I remember a little. I make, I never forget. जेव्हा ही तरुण संशोधक मुलं उपक्रमातून एखादा विषय अवगत करतात, तेव्हा त्यातून संपूर्ण जगासमोर आश्चर्यकारकरित्या अद्वितीय संशोधन मांडतात. ते समस्या ओळखतात, उपाय निवडतात, मॉडेल बनवतात, त्या मॉडेलचं कार्य आणि मॉडेल कंट्रोल करतात, प्रश्न सोडवतात आणि मिळणाऱ्या उत्तराची उत्तमरित्या स्पष्टीकरणही करतात. या प्रक्रियेतून ते त्यांची उपक्रमशीलता विकसित करतात. निरीक्षण शक्तीला धार मिळते आणि त्यांची कार्यकारणभाव ही क्षमताही नकळत उंचावते. प्रयोगातून उपक्रम यशस्वी करताना, आश्चर्यकारक संशोधन करताना त्यांना संघटन शक्ती आणि आवश्यक स्रोतांचे महत्त्वही लक्षात येते, जाणता येते. Now the students are very eager to visit a robotics lab during the robotic lecture. I take great pride in my daughter learning these two subjects. विद्यार्थी संगणकीय प्रोग्रॅमिंग आणि बेसिक प्रोग्रॅमिंगच्या मदतीने स्पर्धात्मक यश मिळवतात. हे विद्यार्थी प्रामुख्याने परदेशातील विद्यापीठ व नोकरीसाठी अर्ज करतात, तेव्हा विशेष तत्वानं उपयुक्त ठरतं. उच्च पदाच्या करिअरसाठी हे ज्ञान कौशल्य अतिशय सहाय्यक ठरते, परवडण्यासारखं ठरतं. हा प्रोग्राम उपयोगात सहज आणू शकतो. तुम्ही तुमच्या सध्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टाफवर कोणतेही अतिरिक्त जास्तीचे काम न देता हा प्रोग्राम सुरू करू शकता. तुमच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य शुल्क आणि अभ्यासक्रम ठरवण्यासाठी आमची टीम आपल्याला नक्कीच मदत करेल. आपण विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया काही साध्या गोष्टींच्या माध्यमातून करू शकता. शाळेच्या टाइम टेबलमध्ये फक्त 1 तास, विद्यार्थ्यांना आवश्यक फर्निचरसह एक अभ्यास खोली, एक प्रोजेक्टर, स्क्रीन, संगणक, लॅपटॉप आणि त्यानंतर आमची कंपनी डेमो देईल. रोबोटिक किट्स आणि शैक्षणिक साधनांची पूर्तता करेल. रोबोटिक प्रयोगशाळा निर्मितीसाठी आवश्यक ते सहाय्य करेल. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक पुरवेल. शैक्षणिक वर्षासाठीचा अभ्यासक्रम ठरवला जाईल. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट स्टेम रोबोटिक एज्युकेशनचं स्वागत करणारी पहिली संस्था आहे. त्यांच्याकडची रोबोटिक लॅब विद्यार्थ्यांचा शिक्षण क्षितिज विस्तारण्याच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण उपकरणांनी सुसज्ज आहे. We, the team at SB Patil Public School, Ravet, Pune, believe that engaging students in technology-based hands-on activities helps them to trigger their curiosity, improve their problem-solving skill, enhancing their interests, and also boosting their creativity, innovativeness, and design skill. This ultimately leads to analytical and logical thinking. When students are given such activities wherein they take the projects forward, they do the activities, this highly relies upon the teamwork,
They make the challenge, win it, and finally the approach is changed from I-centric to we-centric. By combining regular subjects with STEM education at our school, we are creating young scientists and tech entrepreneurs of the future. स्पर्धात्मक वातावरणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांना प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा रोबोकप यात सहभागी होण्यासाठी संधी निर्माण करतोय. आमची पितृसंस्था जपानची आहे. आम्ही जपान सरकारच्या साकुरा सायन्स प्लॅनचे एक भाग आहोत, ज्यात दरवर्षी 20 भारतीय विद्यार्थी आमचा रोबोटिक प्रोग्राम अनुभवण्यासाठी भारतातून जपानला जातात. जॅपनीज सायन्स म्युझियम, शाळा, विद्यापीठाला भेट देऊन जपानमधील शैक्षणिक पद्धती, संस्कृती, परंपरा याबद्दल विनामूल्य माहिती घेतात. या व्यतिरिक्त इतरही देशात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचं आयोजन आम्ही करतो. Hi, my name is Daniel Justin Alakambi. I'm a software engineer here at Amazon Robotics. I work at an operating which is near Boston in the US. I did my master's at WPI, Worcester Polytechnic here in the US. I did my undergrad in Chennai in India in computer science. During my undergrad, I got the opportunity to intern at Saitama University under Professor Tairo Nomura with the help of LSEL Robotics. And that internship really helped a lot in my master's at MEDS at WPI and paving the way for my future career here at Amazon Robotics. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, भावी डिजिटल ग्लोबल नागरिक बनवण्यासाठी, पाया उभारण्यासाठी आम्ही प्रगतशील शाळांना आमंत्रित करत आहोत. असे उच्च आदर्श बनवूया, घडवूया, ज्यांचा पालकांना अभिमान वाटेल.